नमस्कार. शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाअंतर्गत आपण शिक्षण प्रक्रियेचे संदर्भ पडताळून पाहतोय. एकंदरीत शिक्षण प्रक्रियेवर, अध्ययन प्रक्रियेवर कोणकोणत्या महत्त्वपूर्ण घटकांचा प्रभाव पडतो या प्रभावाचा आपल्याला विचार करायचा आहे. मुळामध्ये अध्ययनावर होणारा परिणाम हे पडताळून पाहत असताना प्रथमतः आपल्याला दिसेल ते म्हणजे निरक्षरता. निरक्षरता हा भारतीय समाजास लागलेला एक मोठा कलंक आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये निरक्षरतेचं उच्चाटन करण्याचे बरेचसे प्रयत्न केले गेले, पण अद्यापही भारत पूर्णपणे साक्षरतेचं उद्दिष्ट गाठायला यशस्वी ठरला नाही. हे दुर्दैव आहे. मुळामध्ये ह्या निरक्षरतेची कारणं काय असावीत, कोणत्या कारणामुळे निरक्षरता ही वाढीस लागली आहे हे पडताळून पाहायचं असेल तर प्रथमतः दिसेल ते म्हणजे दारिद्र्य, बेकारी, महागाई आणि कमकुवत आर्थिक स्थिती. या कारणांमुळे शिक्षण हा समाज घेऊ शकत नाही आहे किंवा शिक्षणापासून तो परावृत्त राहतो आहे. सरकारने यासाठी विविध असे उपक्रम हे करण्याचा प्रयत्न केला गेला. राष्ट्रीय साक्षरता अभियानाने साक्षरतेच्या बाबतीमध्ये 15 ते 35 या वयोगटातील लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबरीने आपल्याला असं दिसेल का शाळांमध्ये मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकंही पुरवली जातात. मोफत शिक्षण हे सुद्धा दिलं गेलेलं आहे. राजीव गांधी संधी शाळा, सर्व शिक्षा अभियान असे विविध अभियान आणि उपक्रम राबवले जात आहेत. शालेय पोषण आहार हा सुद्धा महत्त्वाचा अशा प्रकारचा एक उपक्रम राबवला जातो आहे. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण हे प्रौढांना दिलं जातं आहे. ह्या सगळ्या बाबींच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर दुसरा शाप दिसतो आपल्याला, तो म्हणजे भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार का बरं होतो आहे तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वतःच्या लाभासाठी विशिष्ट कर्तव्य करण्यासाठी हे काहीतरी कामामध्ये कसूर करणं म्हणजेच भ्रष्टाचार होय. या भ्रष्टाचाराची कोणती बरं कारणं आहेत तर प्रथमतः आपण पाहिलं जसं दारिद्र्य, बेरोजगारी, कमी पगार आणि मानधन म्हणजेच जे सोयीसुविधांची उपलब्धता कमी, ही सगळी आपल्याला ह्या भ्रष्टाचाराची कारणंच मानता येतील. दारिद्र्य आणि निरक्षरता हे तर मोठं कारण मानता येईल. त्याचबरोबरीने कायदे आणि शिक्षांमध्ये शिथिलता हे पाहूनच भ्रष्टाचाराचं प्रमाणही तेवढंच हे व्यापक होत चाललेलं दिसतंय. वाढती लोकसंख्या, नैतिक मूल्यांचा अभाव, राजकारण, प्रचार आणि प्रसार माध्यमं ही सुद्धा भ्रष्टाचारास खतपाणीच घालत आहेत. माहिती अधिकारांबाबत असणारी उदासीनता हे सुद्धा भ्रष्टाचाराचं महत्त्वाचं कारणही सांगता येईल. मुळामध्ये हा भ्रष्टाचार का होतो आणि त्याच्यापासून जर आपल्याला योग्य त्या प्रकारे पावलं उचलायची असतील तर महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आपण शिक्षणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सगळ्यांना समान शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. शिक्षणामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. आपल्याला खालील महत्त्वाच्या गोष्टी ह्या जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतं. मुळामध्ये शिक्षणासाठी समान गुणवत्तेचा शिक्षणाचा हक्क हा राष्ट्रीय योजनेच्या अंतर्गत हा येतो आहे. शिक्षणाची समान संधी देण्यासाठी केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सार्वत्रिकरण शिक्षणाचा हक्क प्रसिद्ध केला. RTI 2009मध्ये हा प्रसिद्ध केलेला हा हक्क आहे आणि त्याच्या तरतुदी खालीलप्रमाणे आपल्याला सांगितलेल्या आहेत. मुळामध्ये यानुसार जर पाहायला गेलं तर आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण हे शाळेमध्ये योग्य ते असणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीने प्रवेशासाठी प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. 25% वंचित आणि आर्थिक मागासवर्गीयांचं आरक्षण हे शिक्षणाच्या संदर्भात असलं पाहिजे. त्यानंतर वयानुरूप समकक्ष अशा वर्गामध्ये त्यांना प्रवेश देणं आवश्यक आहे. प्रत्येक इयत्तेची क्षमता विकसित करून घेणं, त्याच इयत्तेमध्ये त्याला न ठेवणं हे सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत येत असतं. 6 ते 14 वयोगटासाठी सार्वत्रिक मोफत सक्तीचं शिक्षण दिलं जावं.
त्यानंतर प्रवेशासाठी नकार न देणं आणि स्थलांतरासाठी सुद्धा विनाअट परवानगी देणं. अध्ययन स्रोत भौतिक सुविधांचं विकसन केलं जाणं आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकसहभाग वाढवणं. त्याचबरोबरीने सर्व बालकांना एकाच शिक्षणाच्या प्रवाहाखाली आणणं हा आपल्याला समान गुणवत्तेचा शिक्षणाचा हक्क सांगतोय. त्याचबरोबरीने हे सगळं पाहत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्या म्हणजे कोणत्या? तर भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला काही मूलभूत हक्क आणि कर्तव्य दिली आहेत. हे कोणते मूलभूत हक्क आणि कोणती कर्तव्य आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर आपले मूलभूत हक्क प्रथमतः कोणते आहेत? तर समता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्धचा अधिकार, माहितीचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, घटनात्मक अशा उपाययोजनांचा हक्क, जगण्याचा अधिकार हे एकंदरीत आपले मूलभूत हक्क आहेत. याशिवाय हक्कांच्या बरोबरीने येतात ती म्हणजे मूलभूत कर्तव्य. जेव्हा आपण हक्क मागत असतो तेव्हा आपण आपली काही कर्तव्यसुद्धा पार पाडणं आवश्यक आहे. ही कोणती बरं कर्तव्य आहेत? तर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आपण सन्मान करणे, उदात्त आदर्शांचं पालन करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करणे, राष्ट्राचं संरक्षण आणि सेवा करणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठाचा मान राखणे, संपन्न सांस्कृतिक वारशाचं जतन करणे, नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणं, त्यानंतर सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण करणे, व्यक्तीस आणि व्यक्तिसमूहाला जीवनामध्ये उत्तमता देणं ही एकंदरीत आपली कर्तव्य झाली. शिक्षणासाठी आपल्याला हक्क आणि कर्तव्य जाणून घेणं फारच महत्त्वाचं आहे. याच बरोबरीने आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे निरंतर शिक्षणाचा. म्हणजे आपण फक्त हक्क आणि कर्तव्य एवढं जाणून घेणं महत्त्वाचं नाही आहे. तर आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण शिक्षण घेतले पाहिजे. मुळातच शिक्षण आणि निरंतर शिक्षण याचा अर्थच असा होतो तो म्हणजे सतत आणि अखंडपणे चालणारी शिक्षण प्रक्रिया. मग हे शिक्षण कसं बरं घेता येतं? तर शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांच्या साहाय्याने औपचारिक स्वरूपाचं असं हे शिक्षण आपल्याला मिळत असतं. मुळातच ज्यांचं शिक्षण कमी राहिले अशा प्रौढांनासुद्धा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा म्हणून अर्धवेळ असे हे शैक्षणिक अभ्यासक्रम आयोजित केले जातात. निरंतर शिक्षणाच्याद्वारे प्रौढ शिक्षण, उच्च शिक्षण, विज्ञान, संगणक शिक्षण या संदर्भात नवीन जाणीवा करून दिल्या जातात. याद्वारे शिक्षण सातत्याने घेता येतं. ह्या निरंतर शिक्षण कार्यक्रमाचे असणारे घटक ते म्हणजे कोणते? तर ह्या घटकांच्या अंतर्गत साक्षरता वर्ग चालवले जातात. ग्रंथालयात किंवा अभ्यासिकांमध्ये या शिक्षण प्रक्रियेचं कार्य केलं जातं. यात निरंतर शिक्षणविषयक चर्चामंडळं आयोजित केली जातात. खेळ आणि साहित्य कृती यांच्याद्वारेही निरंतर शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. सांस्कृतिक मनोरंजन केले जाते. भाषेचं शिक्षण हे या निरंतर शिक्षण कार्यक्रमाचाच एक घटक आहे. विद्यार्थ्यांना येणारे विविध प्रश्न आणि शंका, समस्या यांचं निरसन करणं हे सुद्धा या निरंतर शिक्षण कार्यक्रमाचाच एक घटक आहे. मूल्यांचं शिक्षण दिलं जातं. आणि अशाद्वारे एकंदरीत ह्या प्रक्रियेचं कार्य चालत असतं. धन्यवाद.